ते नाटक जेव्हाही बघितलं तेव्हा मी हा अनुभव घेतला की खुर्चीतनं उठण्याचं बळच राहत नाही. करेक्ट. की इतके तुम्ही ज्या पॉइंटला मध्य होतो, मध्यंतर तुम्ही असे थिजून गेल्यासारखे होऊन जाता. त्या प्रसंगाच्या बद्दलची काय तुझी मला त्या प्रसंगामध्ये असं वाटतं की मी एकतर त्या इव्हेंटमध्ये जाऊन आलोय, मी त्या वेशात आहे. तो येऊन पहिलं वाक्य असं म्हणतो की मला वेळच मिळाला नाही मेकअप आणि कॉस्ट्युम्स काढायला. त्याच्यानंतर ती उल्का मला जे जे ऐकवते ते खरं तर माझ्या उभ्या असलेल्या प्रतिमेला, म्हणजे त्या आंबेडकरांच्या प्रतिमेला ऐकवते का त्या माणसाला ऐकवते, असं त्यात का त्या नवऱ्याला ऐकवते. आता मी त्या कपड्यांमध्ये एक नवरा म्हणून ते ऐकतो आणि तुला जो भेदभाव वाटतो तो नाही का भेदभाव. म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टींमधनं तू जातोस तेव्हा तुला काय वाटतं बरं. तेव्हा तो असं म्हणतो मग आपण नॅचरलचा आईस्क्रीम मागूया का, रिलॅक्स व्हा वगैरे. तर त्याचं इतकं वर्गीकरण आहे. म्हणजे मी आत्ताही कपडे घातलेत पण असं काही मनावर घेऊ नकोस वगैरे. पण त्या सीनमध्ये जो दुसरी लेअर आहे किंवा दुसरी जी पायरी आहे ती ही आहे की ती त्याला ऐकवते आहे की हे सगळं तुझ्यामुळे होतं आहे आणि ती खरं तर ती त्या प्रतिमेला ऐकवते आहे. हा जो त्यातला भाग आहे त्यांनी तो सीन खरं तर उभा राहतो आणि त्यावेळेला तो असं म्हणतो माझ्याकडे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. आणि त्याच्यानंतर त्याला ते पटतं सुद्धा की म्हणजे तू उद्या हा रोल टाकून दुसरं घेऊन आम्ही कसं जगायचं. त्यातली गंमत अशी आहे या चारही पात्रांच्या त्या 4 अवस्था आहेत. म्हणजे आता जे म्हणाला हा की ह्या वेशात आलेल्या नवऱ्याला तर ती सुनावतेच आहे, तिच्या मुलीची ॲडमिशन झालेली नाही आहे मेडिकलला आणि अशा वेळेला शांताबाईंचा घरात होणारा प्रवेश आणि त्यांना याला बघून प्रत्यक्ष बाबासाहेबांची आठवण येणं आणि गलबलून जाणं, अशा 4 बिंदूंवर आहे. आणि ती सुद्धा बघते की स्टँडस्टिल त्या अनिताला ॲडमिशन मिळाली आणि मला मिळाली नाही किंवा तुम्ही जर नसतात बाबासाहेब तर आमची लेकरं कुठनं शिकली असती. हा त्या महामानवाचा जो एक मोठेपणा आहे आणि त्याला मी जे नेहमी ड्रॅमॅटिक स्टेटमेंट मगापासून म्हणतोय ना की नुसताच आशय नाही आहे, हे चित्र जेव्हा उभं राहतं कर्टनच्या अगोदरचं तेच खूप बोलकं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन तो इतकं सगळं झाल्यानंतर तो बायकोकडे बघतो, मुलीकडे बघतो आणि नंतर त्याला असं लक्षात येतं की हे मी कसं अंगावर. म्हणजे त्या शांताबाई नमस्कार त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून करतायत ते पण त्याला पुरेसं घेता येत नाही अंगावर. तुम्ही थांबा म्हणतो. नाही खरं तर म्हणजे नाटक पाहिल्यापासूनही आणि त्याच्याबद्दल ऐकल्यापासून हाच प्रश्न पडतो की आजकाल लोकांच्या भावना खूप दुखावतात. म्हणजे बातम्या करतानाही आम्हाला विचार करावा लागतो शब्द कुठले वापरायचे काय. आपण आत्ता अशा समाजात राहतोय की आपण आपले महापुरुष पण वाटून घेतलेले आहेत. असं असताना प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू दाखवायच्या म्हणजे दाखवल्या गेल्या आहेत या नाटकात. तर कुठे असं वाटलं नाही की कुठलं तरी वाक्य कुठलं तरी गोष्ट चुकीची घेतली जाईल, भावना दुखावल्या जातील. 125 प्रयोग झाले असं एकदाही आलं नाही. याच्यातच नाटकाच्या लिखाणाचं आणि संयत किंवा बॅलन्स संतुलित सादरीकरणाचं ते यश आहे. त्याच्यामध्ये जे नटाचं जे दुखणं आहे आणि खरं तर आपल्याकडे आता असं झालंय ना की विचार विश्वाची मान्यता मिळवायची असेल तर तुम्हाला कुठल्या तरी कळपात शिरावं लागतं. जर तुम्ही कळपात नसाल तर मग तुम्हाला ती प्रतिष्ठा, आपल्याला ती प्रतिष्ठा मिळत नाही, ती मान्यता मिळत नाही, असं एक दुखणं. त्यामुळं सगळेजण तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल तरी असे ते घुसण्याचा प्रयत्न करत असतात. वैयक्तिक आयुष्यामध्ये तू त्यातनं गेलेला आहेस? हो, अनेक वेळेला. आणि त्यामुळे त्यातलं विवेकचं जे कॅरेक्टर आहे ते तुला किती म्हणजे सचिन खेडेकरच्या किती जवळचं आहे? नाही, सचिन खेडेकरच्या जवळचं आहे कारण त्याच्यावरती ही जबाबदारी आली आहे आणि मला आता हे अतिशय निगुतीनं पार पाडायचं आहे. हा जो भाव आहे हा अगदी पूर्ण सचिन खेडेकरचा भाव आहे. आता आपल्याकडे कसं आहे, ह्या आजच्या माध्यमांच्या जगामध्ये वर्गीकरण हा प्रत्येकाचा भाग आहे. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की ह्यांना कुठल्या वर्गात टाकावं. तर नट म्हणून आहे ना खरं तर ही चैन परवडणारी नाही. म्हणजे मला वैयक्तिक म्हणून मला वर्गीकरणात जायचं नाही. मला आज एका विचारविश्वाचा समजा प्रतिनिधित्व करायला मिळालं आहे तर तितक्याच विरोधाभासी विचारविश्वाचं प्रतिनिधित्व तितक्याच निगुतीनं मला करता आलं पाहिजे. त्याकरता
माझी जी इमेज आहे वैयक्तिक माणूस म्हणून, ती कुठल्या विश्वाची आहे हे मी सांगणारही नाहीये, ते गुपितही ठेवणार असं नाहीये. पण त्यातली जी काय ॲमिएबिलिटी आहे किंवा इथनं तिथं जाण्याची जी सहजता आहे, ती माणूस म्हणून मला टिकवून ठेवायची आणि तरच मला हे सहज साध्य आहे. म्हणून मला ह्या प्रत्येक विचारविश्वाचं आकर्षण आहे, पण ते ओनअप करण्याची हिंमत नाहीये. आणि राहता राहिला प्रश्न कलाकारांच्या भूमिकेनं फरक पडण्याचा, तर हिटलरच्या जुलमी राजवटीला ग्रेट डिक्टेटर म्हणून सडेतोडपणे उत्तर देणारा चार्ली चॅप्लिन सुद्धा कलाकार होता आणि युक्रेनचा राष्ट्र